नमस्कार. आपल्या सोबत अमेरिकेहून जॉईन झालेत पुन्हा एकदा डॉक्टर तुषार चौधरी, जे क्लायमेट अँड एनर्जी डिकोडेड या पुस्तकाचे लेखक आहेत. खूप मोठा विषय आहे, आपण सगळे जाणतो. क्लायमेट चेंज आणि त्याचबरोबर एनर्जी एनर्जी जी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आहे. फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल आणि आजकाल आपण जी नॉन कन्व्हेन्शनल अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, ज्याच्यामध्ये आपण सोलर एनर्जी असेल किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल किंवा हायड्रोलिक एनर्जी असेल, यांचाही आपण विचार करतो किंवा याबाबत देखील बोलतो. मात्र हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडीत आहेत आणि आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावरती अगदी थेट परिणाम करणारे आहेत. आपल्याला कदाचित त्याची जाणीव नसते. ते कसे परिणाम करतात, आपण त्याला कसं सामोरं जायला हवं वैयक्तिकरित्या, आणि आपल्या गव्हर्नमेंट्सनी, आपल्या सरकारनी त्याबाबत कशी धोरणं आखायला हवीत, या सगळ्या विषयाबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, विषय आहे तो म्हणजे या आपण बोलतो आहोत की या सगळ्यामध्ये जी काही धोरणं आहेत, ज्या पॉलिसीज आहेत, तर ते ठरवताना दोन टोकाचे मतप्रवाह दिसतात. एक जी बाजू आहे ती क्लायमेट चेंजमुळे खूप सगळं बदलत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कडे वळायला हवं. म्हणजे आपण सोलरवरतीच फक्त अवलंबून राहायला हवं, फक्त आपण विंड एनर्जीवरतीच अवलंबून राहायला हवं आणि हे जे काही फोसाईल एनर्जी आहे, फोसाईल फ्युएल एनर्जी आहे, ती आपण बाजूला ठेवायला हवी, अशी एक बाजू आपलं मत मांडते. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी एक बाजू आहे की जी हा क्लायमेट चेंजचा जो इफेक्ट आहे, जो परिणाम आहे, तीच पूर्ण नाकारते, की असं काही नाही आणि हे अशाने काही होणार नाही, अशी ती बाजू मांडते. तर हे जे दोन टोकाच्या बाजू आहेत, तर त्या आपल्या पॉलिसीज ज्या काही ठरवतात आपली गव्हर्नमेंट, त्याच्यावरती कसा परिणाम करतात आणि तो कसा असायला हवा. कारण तुमचं हे जे बुक आहे, जे पुस्तक आहे, तो खूप मोठा पर्स्पेक्टिव्ह लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता मी तुम्हाला युएसचं उदाहरण देतो आणि कारण हे जगभर उदाहरण योग्य आहे, पण मी तुम्हाला युएसचं देतो कारण मला इथलं नीट माहिती आहे. आता इथे दोन पार्टीज आहेत, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स. तर काय झालंय, क्लायमेट चेंज आणि एनर्जी हा पॉलिटिकल विषय बनलाय. मुळीच पॉलिटिकल विषय नको, पण तो बनलाय. तर काय झालंय, हे सगळे क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहेत, जे या टोकावरचे लोक आहेत. एका टोकावरची ते सगळे मोस्टली डेमोक्रॅट्स आहेत आणि जे दुसऱ्या टोकावरचे लोक आहेत ते सगळे रिपब्लिकन्स आहेत. तर काय झालं, जेव्हा ओबामा होता प्रेसिडेंट युनायटेड स्टेट्सचा, मिस्टर ओबामा, त्यांनी खूपच सपोर्ट केलं क्लायमेट चेंज, आयपीसीसी आणि ते पॅरिस अग्रीमेंटला. पण जेव्हा मिस्टर ट्रम्प बनले प्रेसिडेंट, त्यांनी लगेच पॅरिस अग्रीमेंट मधनं विड्रॉ काढून टाकलं. आणि मग बायडन जेव्हा परत प्रेसिडेंट बनले, ते परत क्लायमेट चेंज पॅरिस अग्रीमेंटला जॉईन केलं त्यांनी. तर हे जे पॉलिटिक्स आहे ते आता खूपच घुळून मिसळून गेलंय क्लायमेट आणि एनर्जी, विच इज एक्स्ट्रीमली बॅड. कारण ऍक्च्युअली क्लायमेट आणि एनर्जी फक्त तुम्ही त्यांच्या सायन्सला महत्व द्यायला पाहिजे, क्लायमेट सायन्सला आणि एनर्जी सायन्सला. पण क्लायमेट ऍक्टिव्हिस्टने काय केलंय, त्याला एकदम हे बनवलंय की नाही, फॉसिल फ्युएल्स नकोच. आणि या बाजूने असं बनवलंय की नाही, फॉसिल फ्युएल्स खूप चांगले आणि क्लायमेट सायन्स कम्प्लिटली रॉंग आहे. त्याच्यामुळे दोघे बाजू चुकीची आहेत आणि दोघं बाजूंनी हा खूप प्रॉब्लेम क्रिएट केलाय. आणि जोपर्यंत पॉलिटिकल राहील हा प्रॉब्लेम, तोपर्यंत तर हे असंच होत राहणार. मग याचं सोल्युशन काय? हे जे आपण सामान्य सगळे लोक आहेत, त्यांनी एका टोकावरती नको जायला. आता प्रॉब्लेम काय होतोय, हे जे पुस्तक, आता मी हे पुस्तक का लिहिलं, कारण सगळी जी पुस्तकं आहेत, मी ऑलमोस्ट सगळी इम्पॉर्टंट पुस्तकं वाचली याच्यात, आयदर या टोकाच्या माणसाने लिहिली आहे किंवा या टोकाच्या माणसाने, आणि जो अकॅडमिक्स मध्ये असू दे की इंडस्ट्रीमध्ये असू दे. पुस्तकच नाही जी मध्ये आहेत, जी दोघी क्लायमेट सायन्स आणि एनर्जी सायन्सचं महत्व देतात, अशी पुस्तकेच नाही. मी म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे. पण त्याच्यामुळे काय होत आहे की लोक जे नवे आपल्यासारखी लोक आहेत, ते आयदर या टोकाला जातात आहे किंवा त्या टोकाला जातात. जोपर्यंत लोक या टोकाला त्या टोकाला जात राहिले, तोपर्यंत याचा सोल्युशन म्हणजे हेच होत राहणार. जसं ऍडमिनिस्ट्रेशन बदलेल, गव्हर्नमेंट बदलेल. सर, तुमच्या या पुस्तकाबद्दल सांगा. तुम्ही या पुस्तकामध्ये जो एक पर्स्पेक्टिव्ह, एक जो ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे
या सगळ्या विषयाचा. तर त्यासाठी तुमचा जो काही डेटा आहे तर तो तुम्ही कुठून घेतलेला आहे आणि याचं बॅकग्राऊंड, तुमचं स्वतःचं बॅकग्राऊंड सांगा. कुठून तुमच्या या सगळ्या जे काही रिसोर्सेस आहेत या बुक साठीचे ते तुम्ही मिळवलेले आहेत. तुमच्या स्वतःबद्दल थोडं सांगा आणि जेणेकरून या पुस्तकाच्या पाठीमागची तुमची जी भूमिका आहे ती पण आपल्या प्रेक्षकांना समजेल. ऍक्च्युली मी जरा अजून मागे जाणार. मी हो. एनर्जी या फील्डमध्ये कसं आलो. माझे बाबा एनसीएल मध्ये सायंटिस्ट आहे. इनफॅक्ट इंडियातले ते टॉप 5 सायंटिस्ट मध्ये मानले जातात इन टर्म्स ऑफ पब्लिकेशन्स आणि पेपर्स. तर तेव्हा लहानपासून मला एनर्जीमध्ये खूप काम करायचं होतं. त्यांनी जे केलं त्याच्यापेक्षाही जास्ती करायचं होतं. लहान असताना माहिती नसतं तसं. तर तेव्हापासून मला एनर्जीमध्ये मोठे शोध लावायचं होतं आणि माझं पूर्ण जे करिअर आहे ते मी त्याचप्रमाणे केलं आहे. आयआयटीत केमिस्ट्री केलं, त्यानंतर पीएचडी केलं इथे एनर्जीमध्ये केलं आणि मग एका एनर्जी कंपनीला जॉईन केलं आणि तिथे 25 वर्ष मी टोटल 25 वर्ष एनर्जी या क्षेत्रात एन्व्हायरमेंटल इश्यूजला कसं ऍड्रेस करायचं आणि त्याचे एन्व्हायरमेंटल इश्यूज कसे कमी करायचे या विषयावरती काम केलंय. तर माझा एनर्जीशी फारच आधीपासूनचा संबंध आहे आणि खूपच इंटरेस्ट आहे आणि मी एनर्जीच्या क्षेत्रातल्या सगळ्या इम्पॉर्टंट लोकांशी नेहमी बोललोय आणि आता बोलत सुद्धा असतो. तर आता हा डेटा जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे की बरोबर डेटा वापरायचा. त्याच्यामुळे मी कुठलाच डेटा माझा स्वतःचा तयार नाही केलाय किंवा कुठल्या एक्झॉनचा नाही की फिलिप 66चा नाही की सौदी अरामकोचा नाही. हा डेटा मी फक्त गव्हर्नमेंट डेटा बेसिस मधनं डेटा वापरलाय. तर मी ऍक्च्युअली हा जो डेटा आहे तो सगळ्या इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीज किंवा युएस एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशन सगळ्यात जो क्रेडिबल डेटा जगात मिळू शकतो मी फक्त तोच डेटा या पुस्तकात आहे. 700 रेफरन्सेस आणि नोट्स आहे या पुस्तकात आणि तुम्ही बघाल की एकूण एक जो रेफरन्स आहे तो एक सुद्धा असा रेफरन्स नाहीये की जो क्रेडिबल नाहीये. सगळे गव्हर्नमेंटल. फक्त त्याला त्या डेटात जे काही लोक लपवतात मी ते जे लपवणं आहे किंवा जे सांगत नाही त्या डेटाबद्दल ते पुस्तकात मांडलंय. आता समजा तुम्ही एका टोकावरती असणार, तुम्हाला त्या डेटातला तुम्ही फक्त काही भाग दाखवणार म्हणजे तो खोटं नाहीये पण पूर्ण खरंसा नाही. सेम थिंग तुम्ही या टोकावरती असणार, तुम्ही त्या डेटातला फक्त थोडासा भाग वापरणार. मी काय केलंय, सगळा डेटा प्रॉपरली जेही क्रिटिकल डेटा आहे तो सगळा वापरून मी माझा अनालिसिस या पुस्तकात केला आहे. पण मेनली तुमचा क्वेश्चन म्हणजे सगळ्यात जितका क्रेडिबल डेटा असेल जगातला तो वापरला आहे. बरं सर, आता तुम्ही उल्लेख हो अमेरिकेच्या राजकारणामध्ये 2 गट आहेत या क्लायमेट चेंज बद्दल आणि या सगळ्या विषयाबद्दल. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन्स जे आहेत त्यांची एकदम टोकाची मतं आहेत आणि जशी सत्ता बदलते आहे तसं पॉलिसीज मध्ये पण तो बदल होतोय असं तुम्ही सांगता. भारतामध्ये मुळामध्ये अजून या सगळ्या विषयाबाबत तेवढा अवेअरनेसच नाहीये आणि त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये हे विषय अजून राजकीय मुद्दे नाहीत बनले आणि भारताचं राजकारण अजूनही त्या आपल्या जुन्या मुद्द्यांवरतीच फिरत आहे. तर आपण ठेवू एका बाजूला भाग. पण भारतामध्ये आता बरेच नेते किंवा मंत्री किंवा सो कॉल्ड एक्सपर्ट्स जे आहेत ते याबद्दल एका प्रोपोगंडाच्या लेवलला बोलतात की आपण जे आपले जे फॉसिल एनर्जी आहे म्हणजे आपली जी पारंपरिक ज्याला आपण ऊर्जा स्त्रोत म्हणतो, पेट्रोल, डिझेल यापासून आपण पूर्णपणे आता बाजूला व्हायला हवं आणि आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स कडे वळायला हवं. आपण त्यानंतर आपल्या सोलर एनर्जीकडे वळायला हवं. आपण त्याच्यानंतर आपल्या विंड एनर्जीकडे वळायला हवं. तर हे ऐकायला खूप छान वाटतं सभांमधून किंवा प्रोग्राम्स मधून किंवा भाषणांमधून की नाही आता एकतर लोकांना पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतायत त्याच्यामुळं पेट्रोल डिझेल नकोसं झालंय आणि त्यांच्यासमोर असं चित्र निर्माण केलं जातं की नाही आता इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही वापरा आणि त्याच्यामुळे तुमच्या खिशावरचा जो भार आहे, तुमच्या पॉकेट्स मधून जे पैसे जात आहेत ते खूप कमी होतील. आणि याचा परिणाम असा झालाय की गेल्या काही काळामध्ये म्हणजे अगदी गेल्या काही महिन्यांपासून भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या गाड्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात खपतायत. त्यांची मागणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. खास करून ज्या मोपेड्स आहेत, ज्या स्कूटर्स आपण म्हणतो, तर त्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री वाढलेली आहे. रस्त्यांवरून त्या दिसायला लागलेल्या आहेत. कार पण आहेत पण कार अजून तेवढ्या नाहीत. मात्र ज्या छोट्या मोपेड आहेत तर त्या खूप वाढलेल्या आहेत.
तर मग अशा वेळी तुम्ही एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्हनी काय सांगाल की खरंच इलेक्ट्रिक व्हेकल कडे वळण्या एवढं म्हणजे मासेसच्या लेवलला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं तयार आहे, तेवढी इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन आपण करतो आहोत आणि भारतामध्ये जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरण्यासाठी लोकांना सांगतो तर ग्लोबल लेवलला जे डेव्हलप कंट्रीज म्हणतो आपण US असेल, UK असेल, कॅनडा असेल, तर तिथं काय परिस्थिती आहे? तिथं या ईव्ही साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे? नाही, तर आधी मी US आणि युरोप बद्दल बोलतो. मुळेच इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. म्हणजे भारतापेक्षा खूप जास्ती आहे, कारण आधीपासून सुरू केलं युरोपमध्ये आणि इथे आधीपासून त्याच्याबद्दल काम करणं सुरू केलंय, भरपूर आधीपासून 15-20 वर्षापासून. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर जास्ती आहे, पण सफिशियंट मुळीच नाहीये. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जगात किती इलेक्ट्रिक कार्स आहे? 1%. अख्ख्या जगात जे तुम्ही कार धरले तर फक्त 1% ऑफ द ग्लोबल स्टॉक आहे जो इलेक्ट्रिक कार्स आहे. तर त्याच्यावरून तुम्ही कळू शकतात की इलेक्ट्रिक कार्स सध्या खूप मामूली आहे. आता दरवर्षी त्यांची सेल्स वाढतो आहे, पण तरी जितकाही वाढू द्या, अजून 10-15 वर्षापासून वाढतोच आहे, तरी 1%च आहे. तसंच आता तुम्ही सोलर आणि विंड बद्दल बघा. आपण खूप ऐकतो की खूप वाढतंय, असं वाटतं की आतापर्यंत सगळं सोलर आणि विंडच असेल. पण अख्ख्या जगात फक्त 10% इलेक्ट्रिसिटी सोलर आणि विंडने येते. 10%. इतकं सगळं आपण ऐकून, हे इलेक्ट्रिसिटी, हा तुम्ही एनर्जी तर सोडू द्या, इलेक्ट्रिसिटी फक्त 25-30% आहे टोटल एनर्जीचं. तर बेसिकली हे जे आहेत ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस, ते फारच कमी प्रमाणात आहे आणि म्हणून त्याच्यामुळे हे जे फेक्स प्रोपोगंडा करतात ते अजून बाहेर निघालं नाहीये, कारण हे खूप छोट्या प्रमाणात आहे. पण मी यांची चूक नाहीये, जर पॉलिटिशियन्स वगैरे ते जे सायंटिस्ट कडनं ऐकतात तेच सांगतात, आणि सायंटिस्टची सुद्धा चूक नाहीये, कारण सायंटिस्ट क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहे. त्यांना वाटतं की क्लायमेट चेंजने खूप प्रॉब्लेम येणार आहे, त्यांना एनर्जी बद्दल गंध नाही. तर म्हणून त्यांना वाटतं की हे फॉसिल फ्युएलचे लोक सगळे वाईट आहे आणि विलन आहे. तर मग आपणच डिसाईड करू, आपणच एनर्जी एक्सपर्ट बनू आणि आपणच डिसाईड करू की एनर्जी कॉस्ट इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. आणि मग त्याच्यामुळे ते कम्प्लिटली रॉंग सायन्स करतात एनर्जी सायन्स बद्दल. आणि कोण पॉलिटिशियन्स कोणाचं ऐकतं? मोस्टली युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स वगैरे. आणि हे जे अकॅडमिक्स युनिव्हर्सिटी आहेत प्रोफेसर्स ते आहेत, ऍक्च्युअल फील्ड वरती नाहीत, फक्त अकॅडमिक्स मध्ये आहेत, अशा लोकांचं सांगणं आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक येतंय की एकांगी विचार होतोय आणि निर्णय सुद्धा एकांगी पद्धतीने होत आहेत की क्लायमेट चेंज आणि त्यामुळे होणारं पोल्युशन हे रोखण्यासाठी हे करायला हवं असं सांगितलं जातंय. परंतु ऍक्च्युअल मध्ये ते फिजिबल आहे का, ते शक्य आहे का, आणि त्याही पुढे जाऊन जे अल्टरनेटिव्ह दिले जात आहेत तर ते पोल्युशन करणारे नसतील हे कशावरून? कारण आपण जसं बोलतो आहोत की इंडियामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, वीज तयार होते, ती मोठ्या प्रमाणामध्ये कोळशापासून, दगडी कोळशापासून तयार होते. तर इलेक्ट्रिसिटी व्हेकल्स तुम्ही वापरा असं सांगता, त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी तुम्ही बनवणार आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोळशाचं दोहन करावं लागणार, म्हणजे पुन्हा तुम्हाला प्रदूषणाकडेच वळावं लागतं. बरोबर. आणि एक आर्ग्युमेंट आता कोल वापरतात, पण तुम्ही जसे म्हटले की पॉलिटिशियन म्हणतात आपण सोलरकडे जाऊ, विंडकडे जाऊ, अशा ठिकाणी हायड्रो पॉवरकडे जाऊ, मग तेव्हा इलेक्ट्रिसिटी लो कार्बन असेल. तर म्हणून ते तर अगदी इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिक व्हेकलचा क्लायमेट चेंजमुळे विचार करायलाच नको जोपर्यंत तुमची लो कार्बन इलेक्ट्रिसिटी नाहीये. म्हणजे अक्षरशः ते इनएफिशियंट पेक्षा इनएफिशियंट आहे, वेळेपणाच म्हणता येईल क्लायमेट चेंजच्या दृष्टिकोनातून. जोपर्यंत लो कार्बन इलेक्ट्रिसिटी नाहीये कुठल्याही देशात आणि भरपूर इलेक्ट्रिसिटी नाहीये, तोपर्यंत त्या देशाने इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा विचार करणं हे काही खूप हुशार गोष्ट नाही. शहाणपणाचं ठरणार नाही भारतासारख्या देशाला, डेव्हलपिंग कंट्री, भारतासारख्या देशाला. आता इथे बघा, कॅलिफोर्नियात लो कार्बन इलेक्ट्रिसिटी आहे, तर तिथे मग बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये थोडंसं हे होऊ शकतं. पण एक गोष्ट आपण इथे विसरतो आणि तुम्ही त्याच्याबद्दल थोडी बोललात. तुम्ही काय बोललात की या जे ऑल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज आहे या कशावरून आपल्याला दुसरं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स नाही देणार. आणि हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी पुस्तकात लिहिलं, इथे पूर्ण सांगता येणार नाही, पण मी एकदम कमीत सांगायला प्रयत्न करतो. आता मी काय म्हटलं होतं की निसर्गाने सगळ्यात जास्ती मदत कुठल्या टेक्नॉलॉजीला केली आहे? फॉसिल फ्युएल्सचा. म्हणजे बेसिकली काय, निसर्गाने अर्ध काम करून टाकलंय, रेडीमेड स्वरूपात तुम्हाला एक सोर्स दिलेला आहे एनर्जी, आणि अर्ध काम. आता तुम्हाला पूर्ण काम करायचं असेल, पूर्ण बिल्डिंग बांधायची असेल आणि अर्धी कोणीतरी बांधून दिली, तर तुम्हाला रिसोर्सेस किती कमी लागतील अर्धी बिल्डिंग बांधायला? कारण अर्धी बिल्डिंग, आता तसंच तुम्ही विचार करा,
आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांनी काय विचार करायला पाहिजे की अर्धी बिल्डिंग तुमची बांधली आहे निसर्गाने, तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आता फॉसिल फ्युएल्सला अर्धीच बिल्डिंग बांधायची आहे, पण सोलर, विंड, हायड्रो पॉवर या सगळ्यांना पूर्ण बिल्डिंग बांधायची. आता जेव्हा पूर्ण बिल्डिंग बांधायची असेल तर रिसोर्सेस कशाला जास्त लागतील, अर्ध्या बिल्डिंगला की पूर्ण बिल्डिंगला? पूर्ण बिल्डिंगला. आणि जेव्हा रिसोर्सेस आले म्हणजे लँड, वॉटर, लेबर, मिनरल्स, तेव्हा एन्व्हायरमेंटल इश्यूज आले. तर काय आहे, आता फक्त कमी प्रमाणात आपण ह्या ज्या गोष्टी वापरतोय त्याच्यामुळे यांच्या एन्व्हायरमेंटल इश्यूज कळायला नाहीये. बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. आता सगळ्यात वर्स्ट जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट फॉसिल फ्युएलचा आहे तो कुठला मानला जातो आता? क्लायमेट चेंजचा. 150 ते 200 वर्ष हा इम्पॅक्ट माहितीच नव्हता, म्हणजे सायंटिफिक कम्युनिटीत कन्सेन्सस नव्हता. मी केस ऑफ पुस्तकात नीट विथ रेफरन्सेस दिलाय की कसं सायंटिफिक कमिटीज 1975 मध्ये ते म्हणत होते आम्हाला क्लायमेट चेंज बद्दल काही माहितीच नाही. म्हणजे ते कसे म्हणू शकतात की क्लायमेट चेंज प्रॉब्लेम आहे, त्यांना त्याच्याबद्दल माहितीच नाही. मी त्याचा रेफरन्स दिला आहे. आता हे जे लोक प्रोपोगेंडिस्ट आहेत ते म्हणतात नाही 100 वर्षापासून माहिती आहे, तसं नाही, म्हणून मी रेफरन्सेस दिले आहे. तर काय झालंय, आपल्याला 150-200 वर्षे लागले फॉसिल फ्युएलचा सगळ्यात वर्स्ट इम्पॅक्ट कळायला. पण कारण तेव्हा एनर्जी यूज कमी होतं, आता एनर्जी यूज 5-10 पटीने वाढलाय. बरोबर. हे काय होईल आता जेव्हा आपण ऑल्टरनेटिव्हला जाऊ आणि जेव्हा एनर्जी यूज वाढेल, आपल्याला 15-20-25 वर्षांनी यांचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जे खूप असणार आहे. कारण लक्षात ठेवा, अख्खी बिल्डिंग बांधायची आहे तुम्हाला. बरोबर. आता मी नाही म्हणू शकत फॉसिल फ्युएल्स पेक्षा जास्ती असणार आहे किंवा कमी, पण खूप असणार आहे तेवढं तर नक्कीच, कारण तुम्हाला अख्खी बिल्डिंग बांधायची. जे सगळे रिसोर्सेस आले, लेबर आलं, म्हणजे एन्व्हायरमेंटला तुम्ही खूप छळणार. त्याच्यामुळे जितके रिसोर्सेस म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटला छळणार, हे बेसिक प्रिन्सिपल आहे. तर हे जे 20-25 वर्षांनी कळून येणार. तर म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एनर्जी कन्झम्पशनला कमीत, आपण जितकं कमी वापरलं तितकं आपल्याला फायदा आहे, आणि जितकं डायव्हर्स सोर्सेस वापरले तितका फायदा आहे. म्हणजे फक्त सोलर आणि विंड वापरून चालणारच नाही. हे काय बेसिकली मी डायल्युशन इफेक्ट बद्दल बोलतोय. समजा तुम्ही आपल्याजवळ पॉइझन असलं, आपण त्याच्यात समजा 100 पेले पाणी टाकलं तर त्या पॉइझनचा इफेक्ट कमी होईल. तसंच तुम्ही एकच टेक्नॉलॉजी वापरला तर त्याचा खूप पॉइझनस इफेक्ट होईल. डायव्हर्सिफिकेशन हवं. म्हणजे आता जे मानलं जातं की नाही फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्सच हव्या, दुसरी बाजू म्हणते की नाही ते काही फिजिबल नाहीये, फक्त आपण पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्याच वापरायला हव्यात. तर असं नाहीये, तर आपल्याला त्याचं डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इन्क्लूड कराव्या लागतील, आणि हा सगळा आपल्या पॉलिसी डिसिजनचा भाग असायला हवा. पण ते तसं आता होत नाहीये, कारण तुम्ही जसं म्हटलात तसं पॉलिसी डिसिजन्स ठरवतात पॉलिटिशियन्स, राजकारणी, आणि ते कोणाचं ऐकतायत, तर जे खास करून क्लायमेट चेंज बद्दल जे क्लायमेटच्या अंगाने विचार करतायत त्यांचं ऐकतायत. जे एनर्जीच्या अंगाने विचार करतायत त्यांचा फारसा रोल आता नाहीये. आपण आता बोलत होतो पोल्युशन बद्दल, की पोल्युशन जे काही आहे किंवा जे कार्बन इमिशन आहे ते खरंच या अल्टरनेटिव्हनी किंवा नवीन जे काही नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत त्यांनी कमी होत आहे का, तर तुम्ही म्हटलात की तसं होत नाहीये, उलट ते वाढण्याचे चान्सेस आहेत इन फ्युचर. आता आपण जाऊया कॉस्टिंग कडे, जो कॉमन मॅनच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. की आता मी माझी पेट्रोल किंवा डिझेलवरची गाडी चालवतो आहे, आणि ती मला आता खूप महाग आहे कारण पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे. तर मग मी इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याकडे माझा कल आहे. आणि आपण आता जसं म्हटलं की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आता इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याकडे वळालेले आहेत, खूप गाड्या रस्त्यावर दिसायला लागली. परंतु भविष्यामध्ये ही इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्या मार्फत चालवली जाणारी इलेक्ट्रिक व्हेकल, आपली गाडी, ही तेवढीच स्वस्त राहील का, की तुमचं कंझम्पशन वाढलं की आपोआप एक नियम आहे त्यानुसार तो रेट पण वाढत जाईल, या सगळ्या गोष्टींचा खर्च पण वाढत जाईल? हो, जसं सप्लाय आणि डिमांड, जसं तुमचं सप्लाय, जसं डिमांड वाढतो तसं सप्लायवरती प्रेशर पडणार आणि जसं त्याच्यामुळे प्राइस वाढणार. पण अर्थात आता भरपूर कंट्रीजमध्ये सबसिडीज देतात इलेक्ट्रिसिटीसाठी. आता लोकांना वाटतं सबसिडीज दिल्यावरती म्हणजे की अरे वा किती स्वस्त आहे, पण सबसिडीज गव्हर्नमेंट कसं देऊ शकतं? आपला टॅक्सचा पैसा, जे टॅक्स भरतात ते सबसिडी म्हणून वापरतात, म्हणजे ते फ्री नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं की सबसिडीज दिली म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे प्राइस कमी ठेवले, आणि गव्हर्नमेंटला ते फक्त थोडंच करता येतं. जेव्हा प्राइस खूप वाढायला लागले तर खूपच प्रॉब्लेम येईल, बँकरप्ट होऊन जाईल गव्हर्नमेंट, कारण त्यांना बाकीच्या गोष्टी, नॅशनल सिक्युरिटी वगैरे सगळं सुद्धा बघायला लागतं. तर पण हे जे थोड्या वेळ करता हे सबसिडीजने
लोक थोडे फूल होऊ शकतात किंवा थोडे गोंधळून जाऊ शकतात. पण लॉंग टर्म मध्ये तुम्ही जसे म्हटले, जसं बेसिकली प्राइसेस वाढायचे खूप आणि शक्यता नाही, ऑलमोस्ट गॅरंटी आहे मी सांगतो की इलेक्ट्रिसिटीची प्राइस ग्लोबल ऍव्हरेज पकडला तर वाढेलच वाढेल, कारण फॉसिल फ्युएल इलेक्ट्रिसिटी स्वस्त आहे. जेही तुम्ही लो कार्बन इलेक्ट्रिसिटीला जाणार, सायन्सचा नियम आहे की ती कॉस्ट वाढणार. आता सबसिडीज वगैरे देऊन ते थोडं करू शकतात गडबड, पण ते लॉंग टर्म नाही होणार. नाही, सबसिडी तर आता मोठ्या प्रमाणात आहे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी भारतामध्ये, परंतु भविष्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल वापरणं हे महाग ठरू शकतं, असंच म्हणायचं. हो, आणि त्याच्यावरती अगेन हे आहे, आता समजा तुम्ही उबेर चालवतात आणि खूपच जास्ती माइल्स टाकतात तुमच्या गाडीवर, तर आताच्या दिवसात 3-4 वर्षात तुम्ही ब्रेक इव्हन करू शकतात, कारण तुम्ही खूपच किलोमीटर्स टाकतात. पण साधारण माणूस तेवढी गाडी चालवत नाही, तर तसा विचार करायला पाहिजे. तुम्ही खूपच गाडी चालवणार असणार तर तुमचे 5-6 वर्षात, कारण विजेची किंमत आता कमी आहे कारण सबसिडीज दिली आहे, तर तुम्ही ऍक्च्युअली ती जी तुम्ही एक्स्ट्रा किंमत देतात पुढे ती तुम्ही कॉम्पन्सेट करू शकतात. पण साधारण माणसांना ते युजली तसं होत नाही, कारण तुम्ही तेवढी गाडी चालवत नाही. तर हे असं सगळा विचार, एकत्रित विचार करायला पाहिजे एकंदरीत. बरोबर सर, हा एकत्रित विचार करायला हवा. जे आपले पॉलिसी मेकर्स आहेत त्यांनी तो करायला हवा. तर या पॉलिसी मेकर्स वरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे त्यांना इन्फ्लुएन्स करणारे घटक कोणते आहेत? जसं की आपण म्हणतो की एक पेट्रोलियम लॉबी आहे, तर ती त्यांची बाजू अशी मांडत असते. आणि दुसरी जी की आता नवीन ज्या नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस बद्दल आपण बोलतो आहोत, तर ती की सगळं काही ग्रीन 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 हवं, नॉन पोल्युटेड हवं असं. तर याला मार्केट इकॉनॉमी देखील ड्राईव्ह करते आहे या सगळ्या आपल्या पॉलिसी मेकिंगला, आपल्या म्हणजे एकूण सगळ्या आपल्या वर्ल्डच्या. नाही, बघा, जेव्हा म्हणून एनर्जी जे ट्रान्झिशन आहे याचं हिस्ट्री बद्दल शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना, ऍटलीस्ट ब्रीफ मध्ये. जेव्हा मागचं ट्रान्झिशन झालं बायोफ्युएल्स टू फॉसिल फ्युएल्स, आधी काय वापरायचे सगळे लोक? बायोमास. सगळ्या दूर जगभर बायोमास, लाकूड जाळायचे वगैरे, लाकूड, इंधन, हे सगळे मॅन्युअर वगैरे बेसिकली सगळे बायोमास मध्ये येतात. तर हे हिस्ट्री आपल्याला काय क्लिअरली शिकवतं? हे जे ट्रान्झिशन झालं त्याला 100 वर्ष लागली, 100 वर्ष ऍटलिस्ट. आणि हे कसं झालं ट्रान्झिशन? 2च गोष्टीमुळे ड्रायव्हर होते त्याचे, कॉस्ट आणि कन्व्हिनियन्स. म्हणजे पूर्ण त्याचं ड्रायव्हर मार्केट ड्रिव्हन होतं. कुठल्याच गव्हर्नमेंटने काही केलं नाही, प्युअरली मार्केट ड्रिव्हन. कॉस्ट, बेटर कॉस्ट, मोर कन्व्हिनियंट. इनफॅक्ट समजा फॉसिल फ्युएल्स नसते आले तर आतापर्यंत सगळे जंगल कापून टाकले असते. फॉसिल फ्युएल्समुळे जंगल सगळे वाचले, बरोबर, कारण तुम्ही आधी जंगलच वापरायचे फ्युएलसाठी, तर झाडच तोडली जायची सगळे जंगल. पण मेनली आता ट्रान्झिशन बद्दल आपण बोलू परत. तर हे जे ट्रान्झिशन वॉज मेनली ड्रिव्हन बाय काय? कॉस्ट आणि कन्व्हिनियन्स. हे 2 आपल्यासारख्या लोकांना ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे. आता तोच प्रॉब्लेम, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लो कार्बन ट्रान्झिशनला, कारण दोन्ही कॉस्ट आणि कन्व्हिनियन्स दोन्ही नाही आहे. बेसिकली आपण फॉसिल फ्युएल्स का 200 वर्ष वापरली? आयदर आपण इव्हल असू किंवा आयदर स्टुपिड असू, हे दोन्ही गोष्टी नाहीये. आपण काय सगळे इव्हल आहे किंवा सगळे स्टुपिड आहे? नाही, आपण ते वापरले कारण सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सगळ्यात कन्व्हिनियंट फॉसिल फ्युएल्स आहे. बस, बाकीचे सगळे जे कॉन्स्पिरसी थिअरीज आहे ते बाजूला ठेवायचं, कारण फ्री मार्केट कोणासाठी, कुठल्या लॉबीसाठी थांबत नाही. बरोबर. तर जे पहिलं ट्रान्झिशन झालं ते फ्री मार्केटमुळे, नाही तर बायोमास लॉबीने सगळ्यांना थांबवलं असतं. तसं मुळीच काही नाहीये. तर ही कॉन्स्पिरसी थिअरी आधी थांबायला पाहिजे. हा, लॉबीज असतात, पण फ्री मार्केट जे आहे तेच ड्राईव्ह करतं इकॉनॉमी. आणि आता प्रॉब्लेम जो आहे, कॉस्ट आणि कन्व्हिनियन्स दोन्हीचा ऍडव्हान्टेज नाहीये लो कार्बन ट्रान्झिशन. आता आपल्याला ट्रान्झिशन करायचंय, म्हणजे कसं ट्रान्झिशन होणार आहे? फक्त गव्हर्नमेंट पॉलिसीजने. गव्हर्नमेंटला ड्राईव्ह करायला लागणार आहे. फ्री मार्केटने ड्राईव्ह होणारच नाही, कारण फ्री मार्केटला काय लागतं? लोअर कॉस्ट आणि मोर कन्व्हिनियंट किंवा इक्वल कन्व्हिनियंट. ते शक्यच नाही लो कार्बन एनर्जीला. आणि ते क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट त्याच्याबद्दल खोटं बोलायचा प्रयत्न करतात की ते ऍक्च्युली कॉस्ट आणि कन्व्हिनियंट आहेत, पण बेसिक सायन्स आहे आणि हिस्टॉरिकल डेटा आहे की म्हणून आपण 200 वर्ष फॉसिल फ्युएल वापरले. तर आपल्याला ट्रान्झिशन करायला लागणार, ते गव्हर्नमेंट पॉलिसीजनेच करायला लागणार. जितक्या चांगल्या गव्हर्नमेंट पॉलिसीज तितका आपल्याला कमी त्रास होणार, जितक्या वाईट गव्हर्नमेंट पॉलिसीज, जे सायन्स ड्रिव्हन गव्हर्नमेंट पॉलिसीज नाहीये, तितकाच ह्युमन काइंडला, जे इंडियात असो की US मध्ये असो, खूप त्रास होणार.
बरोबर आहे. तसा सोपा हिशोब आहे. सर हे इतकं एकमेकांशी निगडीत आहे, इंटरलिंक आहे की म्हणजे इंडियाची पॉलिसी याबाबत वेगळी आहे, चीनची वेगळी आहे, अमेरिकेची वेगळी आहे आणि तरी पण आपण गप्पा मारतो किंवा विषय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंगचा या सगळ्या याचा. तर ग्लोबल लेवलवरती याबाबत काय आता सुरू आहे? कारण आपण बघतो की ट्रम्प आले की त्यांनी तो अग्रीमेंट नाकारलं, बायडन आले त्यांनी घेतलं, चीनवरती इतकी वर्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय पण चीन ऐकायला तयार नाही. दुसरीकडे भारतासारखी कंट्री जी डेव्हलपिंग कंट्री आहे त्यांना काही सजेस्ट गोष्टी केल्या जात आहेत. पण आता भारताला जर स्वतःची प्रगती करायची आहे तर त्या गोष्टी स्वीकारून चालणार नाही. तर ग्लोबल लेवलवरती यासाठी काय व्हायला हवं? एक म्युच्युअल कन्सेन्सेस त्याच्यासाठी कसा असायला हवा तो येईल का याबद्दल शंका आहे. कारण प्रत्येकाला आपली प्रगती साध्य करायची आहे, त्यांना जेवढं एनर्जी त्याच ठिकाणी वापरायचे तेवढे ते वापरतात. पण असायला काय हवं? तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय सांग? अगेन हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण याच्यामुळेच प्रगती या क्षेत्रात थांबली आहे. कारण इंटरनॅशनल एफर्ट्स हे प्रॉपरली कोलॅबरेटिव्ह नाही आणि विचार करून नाहीये. तर मी त्याच्याबद्दल माझे थोडे विचार सांगू शकतो. तर आता काय आहे, जे भारताने आतापर्यंत इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर भारताने खूप कमी एनर्जी वापरली आहे युरोपपेक्षा किंवा युनायटेड स्टेट्सपेक्षा. भारताने म्हणा, आफ्रिकाने म्हणा. तर हे जे वेस्टर्न देश आहे, US आणि युरोप, खूप सारे फॉसिल फ्युएल वापरून पुढे गेले आहे. यांची काही चूक मुळीच नाहीये, बरोबर केलं त्यांनी, पुढे गेले. पण हे जो क्लायमेट चेंज प्रॉब्लेम आहे, जो CO2 मुळे झाला आहे, तो त्याचा मेनली जिम्मेदार युनायटेड स्टेट्स आणि युरोप या ज्या कंट्रीजने केला आहे तो आहे. चूक मुळीच नाहीये, पण ते आहे. तर आता हे ध्यानात ठेवलंच पाहिजे, कारण आता US आणि युरोप असं नाही म्हणू शकत, ओ आम्ही तुमची प्रगती थांबतो, तुम्ही आता थांबा, तुम्ही क्लायमेट चेंज आहे, आम्ही आमची प्रगती झाली, आता तुम्ही तुमची प्रगती थांबा आणि तुम्ही फक्त महाग महाग गोष्टी वापरा किंवा एनर्जी वापरूच नका. हे तर चालणार नाहीये. तर आता काय केलं पाहिजे मग देशांनी? असं केलं पाहिजे की कोणालाच त्याचा तोटा नाही आणि सगळ्यांनाच फायदा होतो. तर एक बेसिक प्रिन्सिपल मी जे रचलं आहे पुस्तकात, युनायटेड स्टेट्स आणि युरोप ज्यांनी सगळ्यात जास्ती क्लायमेट चेंजला केलं आहे, त्यांनी त्यांचं जीडीपी मधलं थोडं, जीडीपी म्हणजे सगळ्यात सोप्या याच्यात सगळ्या ज्या पैसा आहे त्या कंट्रीकडे, तर तसं आपण म्हणू सोप्या याच्यात, ऍक्च्युली ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे पण सोप्या याच्यात, त्याचा थोडासा 1% 0.1-0.2% हा जे देशांनी नाही केलं त्या देशांना कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे. हे काही सोपं गोष्ट नाहीये, पण त्यांनी, कारण काय समजा त्यांनी तसं केलं नाही तर या देशांना काहीच मोटिवेशन नाहीये करायचं, कारण एनर्जी कॉस्ट तर वाढणार आहेच लो कार्बन ट्रान्झिशन. मी सांगितलंय, कॉस्ट आणि कन्व्हिनियन्स दोन्ही नाहीये. म्हणजे समजा भारताने ट्रान्सफर केला पूर्ण, तर भारताची प्रगती खूप कमी होणार, त्यात काही प्रश्नच नाहीये. पॉलिटिशियन्सला हो म्हणू द्या की नको. बरोबर आहे. नाही, हे डेव्हलप कंट्रीजनी, हो, डेव्हलप कंट्रीजने हे करायला हवं, पण असं होतंय खरंच? त्या दिशेने काय घडतंय? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे आपण ह्युमन काइंड आहे, आपण वाईट स्वान आहे आणि खूप चांगले स्वान आहे, आपण मध्ये आहे. तर जोपर्यंत मोठा भूकंप येत नाही आपण काही करत नाही. आता जेव्हा हे क्लायमेट चेंज दिसायला अजून खूप मोठे गोष्टी व्हायला लागले, मला वाटतं तेव्हा कोणीतरी हे असं पुस्तक वाचेल आणि म्हणेल की आपण, तोपर्यंत अनफॉर्च्युनेटली जोपर्यंत मी स्वतः तसाच आहे, मे बी तुम्ही चांगले आहात, पण मोस्ट लोक तसे असतात की जोपर्यंत आपल्या जीवावरती वेळ येत नाही तोपर्यंत आपण अतिशय चांगलं काम, बरोबर आहे, म्हणजे आणि याला अतिशय चांगलं काम करायला लागणार, बरोबर आहे. आपण आपण सर या मुलाखतीच्या शेवटाकडे, कन्क्लुजनकडे वळूयात. सर तुम्ही म्हटलात की जोपर्यंत अगदी गळ्याशी येत नाही, म्हणजे अगदी त्याचे परिणाम अगदी जाणवत नाही, तोपर्यंत आपण हालचाल करत नाही. आणि हा ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज हा असा अजून तरी भारतासारख्या देशामध्ये लोकांसाठी अदृश्य असा विषय वाटतो त्यांना, की त्यांना वाटतं की हे कुठं काय मला कळत नाही, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. आणि त्याचा काय आपल्यावरती परिणाम होणार आहे असं एकूण त्यांचं मत असतं. परंतु ते कसं त्याच्यावरती तो परिणाम करतो आहे ना, फक्त प्रदूषणाच्या बाबतीत, तर त्याच्या खिशावरती देखील तो परिणाम करतोय. हे आपण आता काही वेळापासून बोलतो आहोत की गाड्या, व्हेकल्स किंवा त्याच्या तो जो एनर्जी वापरतो आहे किंवा इन फ्युचर मध्ये वापरतो आहे, तर याच्यावरती या सगळ्या ग्लोबल
चेंजचा, ग्लोबल वॉर्मिंगचा, क्लायमेट चेंजचा कसा परिणाम होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी काय करायला हवं याबद्दल आपण बोलतोय. सर शेवटचा एकदम की इंडिया मधला जो कॉमन मॅन आहे तर त्यांनी त्याच्या एनर्जी सोर्सेस वापरताना कशाचा विचार करायला हवा, म्हणजे काय विचार करायला हवा असं तुम्ही सांगाल? कशाचा याचा अर्थ की नक्की काय त्यांनी यूज करायला हवं आणि त्याच्या पाठीमागे गव्हर्नमेंटनी कसं उभं राहायला हवं? म्हणजे आपण मगाशी बोललो तसं की फक्त एक तर एकच, म्हणजे फक्त म्हणजे पेट्रोलियम एनर्जीच फक्त वापरायची किंवा फक्त सोलर एनर्जीच वापरायची किंवा फक्त न्यूक्लिअर एनर्जीच वापरायची असं नाही चालणार. तर काय नक्की असायला हवं भारतासारख्या देशाची पॉलिसी, धोरण? तुम्ही भारताच्या पॉलिसी बद्दल विचारतात की माणसं प्रत्येकाने काय नाही, दोन्ही, करायला म्हणजे पाहिजे? एक आपण इंडिव्हिज्युअल बद्दल बोलूयात आणि तीच रिफ्लेक्ट होणार आहे तर पुढे आधी जाऊन आपण इंडियाच्या इंडिव्हिज्युअल पॉलिसी बद्दल बोलू. मध्ये. आधी आपण इंडिव्हिज्युअल बद्दल बोलू. हो. तर आता इंडिव्हिज्युअल मध्ये मी युनायटेड स्टेट्सला क्लिअरली सांगू शकतो की एनर्जी कन्झम्पशन खूप अति आहे, तर आपण एनर्जी कन्झम्पशन कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. पण भारतात मी तसं सांगू शकत नाही, कारण ऑलरेडी एनर्जी कन्झम्पशन पर पर्सन कमी आहे. भारताचं खूप कमी आहे. पण जे खूप रिच लोक आहे भारतात, जे आणि तसे खूप लोक आहेत, त्यांना एनर्जी कन्झम्पशन खूप कमी करता येईल, कारण खूप वेस्ट वगैरे जातं. तर इंडिव्हिज्युअली आपण खूप जास्ती भारतात करू नाही शकत. आपण एकच करू शकतो की जितकं वेस्ट कमी करता येईल, समजा तशी पद्धत आहे तसं करायला लागेल. आपण सगळे सायकलच चालवू नाही शकत, पण आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची मागणी करू शकतो. भारतात काय प्रॉब्लेम आहे, आता मी मागे जेव्हा गेलेलो, मी कारमध्ये होतो, आता पार्किंग लॉट सारखं झालेलं, हलतच नव्हती कार. तर हे लोकांना शेवटी प्रॉब्लेम येणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन समजा खरंच चांगलं केलं गव्हर्नमेंटने, त्याच्याने भारताला प्रचंड एक खूपच अतिशय फायदा होऊ शकतो. इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि हे सगळं अगदी बाजूला मावळ ठेवू, समोर. बाजूला समजा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रॉपरली केलं, इलेक्ट्रिक बसेस केल्या, सीएनजी बसेस केल्या आणि ह्या एकदम सोयीस्कर केल्या, त्याच्याने प्रचंड ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये त्याच्याने खूप फायदा होऊ शकतो. आता जे रिच लोक आहेत त्यांनी सोलर पॅनल लावलेले ठीक आहे, आता गव्हर्नमेंटने त्यांना फ्री पैसे सबसिडी नको द्यायला. कारण समजा आपण इनइफेक्टिव्ह पॉलिसीज रिच लोकांनी करायचं ठरवलं, कारण त्यांच्याजवळ पैसे आहेत, ते करू शकतात सोलर पॅनल, कारण त्यांची घरं मोठे आहेत, एनर्जी खूप वापरतात, त्यांच्याजवळ पैसे आहेत. त्यांना समजा इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा घ्यायची असेल, त्यांच्याजवळ खूप पैसे आहेत. पण जो नॉर्मल सामान्य माणूस आहे त्याला हे सगळ्या गोष्टी खूप महाग जाणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज प्रमाणेच त्याला अलाइन करायला लागणार आहे. कारण सामान्य माणसाला काही हे ज्या गोष्टी आहेत त्या स्वस्त पडणार नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट सबसिडीज देत नाही. पण गव्हर्नमेंटने चुकीच्या सबसिडीज दिल्या तर पुढे सामान्य माणसाच्या किमती अजून वाढणार आहे. मी तेच म्हणत होतो, तुम्हाला कमी त्रास होणार आहे की जास्ती त्रास होणार आहे? ते त्रास तर होणार. बरोबर आहे. तर आता गव्हर्नमेंटला तेच इम्पॉर्टंट आहे की त्यांनी पॉलिसीज अशा करायच्या की जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनला मदत करायचं. डायव्हर्सिफिकेशन आपण बोलत होतो, खूपच इम्पॉर्टंट आहे. फक्त सोलर आणि विंड, जिथे हायड्रो पॉवर युजफुल आहे हायड्रो पॉवर, न्यूक्लिअर वापरायचं. जिथे सोलर विंड, जिथे खूप सूर्य असतो, जास्ती वेळ असतो आणि वायू खूप आहे, तिथे विंड प्लस थोडंसं एनर्जी स्टोरेज. तर या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज वरती इक्वली हे करायला. आणि ज्या इमॅच्युअर टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या आता मच्युअर नाहीये, त्या नको वापरायला, कारण त्यांचा प्राइस थोड्या वेळाने पडेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं सोलरच्या प्राइस पडल्या, तर आता 10 वर्षापूर्वी समजा वापरलं असतं इंडियाने खूप सोलर, तर खूप महाग पडलं असतं. ते जे रिच कंट्रीज आहेत त्यांना करू द्यायचं, इंडियाने त्याच्यात पडायचं नाही. एकदा टेक्नॉलॉजी मच्युअर झाली की ती टेक्नॉलॉजी इंडियात वापरायची. एनर्जी सिक्युरिटी लास्ट, एक एनर्जी सिक्युरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता एक चायना आहे, ती हे जे स्पेशल मिनरल्स आहे, चायनाचा मेजर कंट्रोल आहे याच्यावर. तर तुम्ही विचार करा, एका देशाचा मतभेद झालं पॉलिटिकल चायनाशी आणि आपण समजा सगळ्या त्या स्पेशल मिनरल्स वरतीच आपण अवलंबून आहे, तर काय होणार? सडनली तुमच्या कंट्रीत एनर्जीच नाही. तर ही जी गोष्ट आहे, दर कंट्रीने आणि दर माणसाने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जोपर्यंत एनर्जी, आपण म्हणतो हा ओपेक आहे हे आहे, पण तरीच 15-20 कंट्रीज मध्ये फॉसिल फ्युएल्स आहे. भारतात कोल खूप आहे. हे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत ते अक्षरशः 3-4 कंट्रीज मध्ये, आणि आता सध्या 5 ते 10 वर्षात तर फक्त चीनचं त्याच्यावरती कंट्रोल असणार आहे. मी नाही म्हणते असं त्यांचा प्रॉब्लेम वगैरे आहे, पण ते सत्य आहे. तर हे सगळ्या गोष्टी ध्यानात घ्यायलाच पाहिजे पॉलिसीज वगैरे बनवतात. तर एकूण काय, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपला जो सामान्य माणूस आहे, कॉमन मॅन आहे,
तर त्याची जाणीव वाढायला हवी, त्याला योग्य ती माहिती इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचायला हवी, जेणेकरून तो योग्य रीतीने विचार करेल आणि त्याचं जे एक जनमानस तयार होईल त्याचा परिणाम किंवा त्याचा दबाव आपल्या धोरणकर्त्यांवरती, आपल्या राज्यकर्त्यांवरती पडेल आणि योग्य अशी धोरणं भारतासारख्या देशाला यामध्ये आखता येतील, त्याची अंमलबजावणी करता येईल. आता आपण जे पाहतो आहोत की सबसिडी दिली जाते किंवा एकदम असं सांगितलं जाते की नाही तुम्ही हे वापरा म्हणजे तुमचं ते पोल्युशन कमी होईल किंवा तो तुमचा खर्च कमी होईल. परंतु खरंच तसं घडणार आहे का? आपण इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल बोललो, आता त्या पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्त ठरतील असं सांगितलं जातंय, परंतु भविष्यामध्ये त्या महाग ठरण्याची शक्यता आहे आणि डॉक्टरांनी जसं सांगितलं की ती शक्यता खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे मुळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज या गोष्टी आपल्याशी निगडीत नाहीत असा गैरसमज आत्ता तरी कोणी करून घेऊ नये. त्या डायरेक्टली नसतील पण इनडायरेक्टली आपल्याशी निगडीत आहेत आणि भविष्यामध्ये आपल्यावरती, आपल्या खिशावरती त्या परिणाम करणारे ठरणार आहेत. त्यामुळे योग्य माहिती लोकांनी याबाबतची घ्यायला हवी, तीच देण्याचा आमच्या या मुलाखतीमधून आमचा प्रयत्न होता. त्यासाठी आपल्यासोबत होते डॉक्टर तुषार चौधरी सर अमेरिकेहून. सर तुमचं खूप खूप धन्यवाद या मुलाखतीमध्ये आमच्यासोबत तुम्ही सहभागी झालात यासाठी. नमस्कार. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.